10 वाजत आले अजून लेबर आहे ना काम. पाऊस काय चांगला यायचा तर चाललंय मूळ 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 मूळ. तर कामावर कणान काहीच व्हायना. पावसामुळे लेबर बहुतेक आले नसते ना आज. ते तरी काय करते ना अशा मूळ मूळ पावसात दुखणं येत नाही. पप्पा हा काय बडबड लावली तुम्ही? काही कामगारी आहे ना तर काम करायचंय आपलं. थंडी वाऱ्याच्या आतमध्ये बसाव किंवा झोपाव. हा पाऊस पडतोय दिसतोय हे का काय नाही? बघ ना चाललाय बुरबुर पाऊस आहे का त्याच्यात दम. हा दर ठोकावून यावाय ना पिकाला पाणी वाढा ना एरीला. हा तेच आराम करा ना पप्पा हो. जावा ना घरात. आराम करू दांडकं कशाला घेतलंय? मग ते कुत्रे येते वले चिलेचे इथं बसा ते देऊन परचेस म्हणून दांड घेऊन बसला. वा दांडकं घेऊन बसले त्याला आल्यावर झोरायचं. मी काय म्हणलं ते विशोब वगैरे केला का तुम्ही? नाही करायचंय ना अजून. जावा करा जावा. बरं जातो मी ते हिशोब करायचं. आज काही माणसं येत नाहीत बहुतेक. आज सुट्टीच असला. हाजरा टिपून ठेवतो पगार आहे उद्या पेमेंट काढावं लागेल. हो का बर बस तू. हा कुत्रे येऊन नको देऊ. नाही चांगलं राखण ठेवते कुत्र्याला. आई अक्षय कसं नाही आला अजून? रोज तर 9 वाजता येतो. आता आलाच नाही. आला बरोबर 9 वाजता येतो. एवढं प्रेम आहे ना हे माझ्यावर. आई भर पावसात आलाय हा. बापरे आपल्याला मज्जा येईल. कुठेतरी जावं असं वाटतंय फिरायला पण नाही. पप्पा पण आज घरीच आहेत. जाऊ दे. ये पटकन. पोरगी मला रोज घरात काढून देते लेबर मग काढून देते. काय भानगडी काय समजा ना तिची. मला आहे ना जरा तिच्यावर लक्षच ठेवावं लागणार आहे बारकाईने. चालू आहे चांगला. काय झालं? पप्पा आतमध्ये. घरीच आहेत काय? अरे हळू बोल. हा घरीच आहे. तुला दिसत नाही काय एवढा पाऊस आहे भिजत आलाय घरीच आहे. कुठे जाणार कामाला ते? अरे मला वाटलं गेले असतील बाहेर कुठेतरी. आज माणसं कामावर आली नाही त्यामुळे पप्पा कुठेच गेले नाही. आता कसं असू दे आले तरी काय नाही म्हणायचं. तू तर रोज येतोच म्हणायचं. हा तसं माहितीच मी रोज येतोच ना. त्याच्यात काय घाबरायचं? त्याच्यात काय घाबरायचं? थंडी वाजली. थंडी वाजली माहिती का? पण ना मला राहवलंच नाही. मला घरीच करमत नाही अजिबात. असं कधी तुला बघन कधी तुला भेटण असं झालं. मला डायरेक्ट पाऊस भेटला नाही काय नाही. असं पळत आला डायरेक्ट. छत्री तर घेऊन यायची ना. छत्री ना ती आईने नेली ना. तुझं सारखं आईने नेले पप्पाने नेले हेच असतं. काही नसतं तुझ्यापाशी. पण तू मोकर काय तर गप्पा मारत असतो. अग तसं नाही. आता माझं किती जीव आहे तुझ्यात. किती जीव आहे. लई आहे लई. तू म्हणशील ना तू म्हणशील ते करीन मी सगळं. काय बरं मी काय म्हणते आता आपल्याला असं हे 2-3 वर्ष झाले. एकदाशी ना माझ्या बापाला बोलून टाकतो. काय बोलू? मला अश्विनी आवडते. माझं तिच्या प्रेम आहे 2-3 वर्षापासून. डायरेक्ट बोल. डायरेक्ट कसं बोलायचं असतं? कसं बोलायचं असतं? मला डायरेक्ट फटके दिले मग. जाऊ दे 1-2 फटका लागेल काय होतंय त्यानं काय थोडाच त्रास होणार आहे तुला. एकदम फटका लागेल त्याने काही त्रास होणार आहे? बघितलं हाय का आधीच तब्येत डायरेक्ट हाडकच येत ना माझी. मग जाऊ दे मी एखादा ना चांगला मुलगा बघते आणि जाते लग्न करून. म्हणजे तू हा तुला भीती वाटते माझ्या पप्पांच्या म्हणलं मी कशाला तुझा विचार करू? अरे तसं नाही मी असंच म्हणलं. लगेच दुसरं ते लगेच कशाला दुसरा मी आहे ना. माझ्या संगच कर लग्न. मी बघणार आहे दुसरा नवरा. तशी ही माझ्या बापांना 30-25 स्थळ आणली होते माहितीये का. पण तू डरपोक बस तसाच. अरे तसं नाही मी कशाला घाबरू कोणाला? नाही घाबरत. हा नाहीच घाबरत. नाही घाबरणार. हा विचारतो मी. येऊ दे त्या बापाला विचारतो मी. म्हणून मला अश्विनी आवडते ते संग लग्न करायचं. नाही घाबरत. हा कथा सांगितल्यावर सांगू नको मला. माझा बाप आला ना असा म्हणजे तुला माहितीये किती डेंजर आहे. सरपंच कस काय येणं केलं? शेजारी बसले. नाही ते पाऊस चालू होता ना. शेजारी पण आहे शेजारी पण बसले. हा ते पाऊस चालू होता म्हणून इथे येऊन थांबलो. ते ना पाऊस चालू आहे म्हणून आले असं मीच आवाज दिला त्याला. पप्पा कुठे? पप्पा मी पप्पाकडे आलो. तुझ्याकडे नाही आलो त्याच्याकडे नाही आलो. हो ते पप्पा गावाला गेले. उद्या सकाळी येणार आहे. खरं? अरे लय महत्वाचं काम होतं माझं. हा का काय होतं मला सांगा ना मी सांगते. काय सगळे काम काय तुला सांगायचे का? नाही. तू घर चालवते काय? नाही. पप्पा घर चालवते. मग काही गुप्त विषय असतात. नाही ते पैशा पाण्याचे विषय असतात. हो हा मग मी जाऊ का?
ते गावाला गेलेत ना, मग मला तेच म्हणले की इथं थांब, इथे जोडेल कोण नाही ना. तुझ्याकडे वकील पत्र दिलं शेजाऱ्याकडे? नाही हा तिला विचारतोय ना मी. काय तुमचं जरा वेगळंच दिसतंय. नाही नाही तसं काही नाही. तुमच्या याच्यावरून दिसतं ना हावभावावरून. आता अवघड होईल परत तू घरी सांगतो का नको? नको. कधी गेले गावाला? कधी गेले? ते का रात्री रात्री आमचं तर अर्ध्या तासापूर्वी फोन अहो, झाला. नाही ते तुम्हाला असंच बोललं असतं रात्री. अर्ध्या तासापूर्वी फोन झालाय माझा. ते मला म्हटलं मी घरीची आता मी पण बाहेर चालली. बाहेर चालली. हो पण पाऊस येतो म्हणून थांबले. हा कधी येऊ का? हो हो अवघड आहे. आता काही खरं नाही, आता काही खरं नाही. सरपंच साहेबांनी पाहिलं आपल्याला, पाहिलं. कसे चांगले आहेत ते. मी काय म्हणतो, त्यांना सांगायला पाहिजे होतं आपण, पण कसं सांगायला? नको तू शांत बस. 100% नाही येत नाही, टक्का डाऊट आलाय त्यांना. डाऊट आला म्हणजे माहितच झालं. आता काय काय खरं मग होऊ दे की, तू कशाला रे भेटतो? होऊ दे ना, मग माहित झालं तर तुला लग्नच करायचंय ना, मग माहित होऊ दे ना. करायचंय ना, लग्नच करायचंय, पण लग्नाच्या आधी मार नाही खायचं मला. नाही मार खायचा. तुझ्या हातच्या भाकरी निघ खायचं. मग, कुठं? आला तसा निघ. अरे नको. अरे ऐक ना कुठं जाऊ? एवढं पावसा पाण्याचं कुठं जाऊ? मी भिजून जाईन ना. डरफूक कुठला? नाही, मला तुझ्या प्रेमात भिजायचंय, पावसात नाही. माझ्या प्रेमात भिजणार असताना तर म्हणला नसता की मला मार खाऊ लागल. तो असंच करतो. खातो तुझ्यासाठी मार. मोड दे माझ्या हाडकं. शंभर मोडलं तरी चालेल. असं करतो नुसतं. हाय का काय तुझ्यात? जीव खावाच बाबा. नाही, कशाला बरं आताच कशाला देती? आले तरी म्हणून शेजारी मी दररोज जातो, मी बसतो का? बस कर. जमणार नाही आता, तुला सांगते हे नाटक बास कर. मला जे सांग करणार आहे का नाही एकच सांग. मी आता पप्पाला आवाज देते. करणार आहे लग्न तुझ्या संगच करणार आहे, दुसरं कोणा संग नाही करणार. पण आता नको आवाज दे. का? उद्या परवा आवाज दे. हा म्हणजे तू रोज येणार भेटायला, उद्या परवा देणार आवाज देईन, तू उद्या परवा येणार. वा 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 वा, हिथंच कळलं मला नाही तुझ्याशी लग्न बिग्न करायचं. जा तू निघ. तू कमी चिडती, तू चिड नको ना. मग चल जेवण बोलतोच मी. हा घाबरत नसतो मी. आज काय चाललंय तुमचं? हा पप्पा काय पप्पा, मी सगळं ऐकलंय तुमचं. काय ऐकलं? काय तुम्ही बोलाता? हा काय नाही. माझं एवढं महत्वाचं काम होतं, ही मी ते कुंडी आणायला सांगितली होती तुम्ही. ती कुंडी राहून दे. सरपंच चालते इथं, पण तुमचे नाटक चालले त्यांच्या एकत. मला येता आहे ना, मला लाज वाटली. मी आतून ऐकत होतो तुमचं. हा आणि त्यांच्याकडे माझं किती महत्वाचं काम होतं. एक ठिकाणी म्हशी दिलेल्या आहेत, माझे पैसे गुतलेत तिकडं, त्याच्यामुळे त्यांना बोलावलं होतं मी. तसं काय नाही. मी काय काम आहे इकडं? कुंडी घेऊन आलतो. कुंडी घेऊन आलतो. कुंडी कोणी सांगितली तुला कुंडी आणायची? हा मी सांगितलेली. ही कुंडी इथलीच उचलली मी माझ्या हाताने ठेवल्या, तर मला सांगतो कुंडी आणली. तुम्हाला आता खरं खरं सांगू का मामा? मामा काय ते मामा? आता मामाच ना मग तुम्ही माझे. हा मला तुमच्या पुरी संग लग्न करायचंय. काय हा तुम्ही मारा किती मारायचंय? हो, मी पप्पा. लग्न करायला तेच संगत करणार आहे. 3 वर्ष काय झालं. चाललंय काय? 3 वर्ष झालं आमचं प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहे. पण मी का नाही बोलली तुम्हाला? सांग ना तू. तो सांगितलं का नाही इतके दिवस मला? आता सांगते ना. आता सांगितलं ना मग. हा याच्यामुळेच मी किती सोयरीक आणलं तुला 25. हा येड लागलं का मला? मी आणतोय तू मोडी. पण ह्याच्यात काय कमी आहे पप्पा? चांगलंय, मग- दिसायला चांगलंय. आता तुम्ही तर ओळखता मला, शेजारीच राहतो, काय लय लांब राहतो तुम्ही. आणि तसं तर आपल्यात होईल ना कामाला, मग आपल्याला पण गडीची गरज. का मला? अरे माझ्याकडे किती शेती आहे, माझ्याकडे लोक कामाला जातात, तुम्हाला इथं कामाला ठेवते. हा 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 बरं बरं. मग आमचे कामगार सारे बंद करतो, एकटं काम करीन सारं. येस पप्पा, हा येस. म्हणजे कामाला नाही आपलं अरे लग्न- आपलं घरचंच आहे. वेळ आहेस का तू जरा? घरचं आहे, आपण नाही केलं तर मग काय बाहेरची लोकांना कशाला लावायची कामाला? हा बरोबर आहे. हे बघ तुला घर जावंय म्हणून राहावं लागन. एकुलती एक पोरगी आहे मला. म्हणजे माझ्या आई बापाला देतो सोडून. हा तो बघायचं काय करायचं ते. असं असं तर मला नाही करायचं लग्न. ए अक्षय, असं काय करतो तू? माझ्यासाठी रोज येत असतो. एक दिवस एक टायमिंग चुकवत नाही तू माझ्यासाठी. आपण टायमिंग चुकवत नाही, तुझं प्रेम करतो आणि तू काय बघते मी काय कामाला राहू की इथं तुमच्या इथं? हा लग्न करायचं होतं मला, कामाला नाही राहायचं मला. नको तुमची पोरगी बघा तिला दुसरी सोयरी. नको तर जा बघू आम्ही. हा मी चाललो, मी मला नाही बघायचं. मी जाई ना, जा ना मग. जा परत येऊ नको. मी खरं जाईन. ती कुंडीची तिथं ठेवी. जा. मी काय ठेवू? मी काय कामाला आहे काय? कायला घेतली इथं? मला नाही माहिती. नाही माहिती. जा पाऊस चालू आहे, मी जाईन. पाऊस परत येऊ नको. का? जा ना. नाही ना, पाऊस चालू आहे. रस्ता तर आहे ना तुला. पाऊस चालू असला तर काय नाही, निघ आमच्या घरातून. नाही नाही जाणार मी.
पाऊस अरे, चालू आहे. ए. पाऊस उघडल्यावर जाईन माय मर्जी मला जावं जायचं जावं जाईन अरे काय नेमकं डोक्यात काय मग डोक्यात डोक्यात आहे ना हा? डोक्यात हेच जायला ना डोक्यातून मग घरी जावई घरी विचारून बघतो प्रेम घरी विचारून केलं का नाही हा मला नाही करायचं आता ह्याच्याशी लग्न. घरी विचारू द्या, नाही तर घराबाहेर विचारू द्या, मला गरजच नाही. पप्पा त्या पोराला फोन लावा, परवा आलेली बघाय त्यांना. बघितलं हा. का? मग तुझ्या डोक्यावर केस तरी आहेत तुम्ही बघितलं का ना केस नसू दे तिला काय पटत आहे ना आता हो मला पटतंय. करा पप्पा फोन. कशाला फोन लावता मस्करी केली मी मग तयार आहे ना कशाला लग्नाला हा लग्न करणार आहे ना घर जावई निघांत मामा कुठे लांबे मग इथंच राहायचं ना तो इथंच राहायचं. तुला सांगते 20 एकर जमीन आहे, ते तुला सर्व काम करून घ्यावं लागल. नंतर पप्पांकडे पण लक्ष द्यावं लागल. कामगार तर 1-2 कामगार ठेवायला लागतील. कळलं का तुला मी काय म्हणते ते? हा? ए भाऊ मला का बायकोचं बैल बनवून राहायचं नाही. मला आई बापा नाव ठेवते आई बापा? मी म्हणलं आता तरी म्हणशील नको तू करशील मला वाटलं परीक्षा बघते कर पण नाही तुमच्या डोक्यात मला इथं गरजावी ठेवायचं पाहिजेच घर जावई आम्हाला आता पाऊस बिऊस काय बघत नसतो. अगं माझे आई बाप काय म्हणते झाला बायकोचा बैल हा मला का बैल व्हायचं नाही भिजत भिजत जाईन मी नको मला काय सांगितलं नाही ए, करायचं नाही. अक्षय. जा मग हे अशा असते हो ना पप्पा, माझं चुकलं. निर्णय माझं चुकलं. जाऊ द्या, तुम्ही जे म्हणताल ते मी लग्न करेन. चालू हो ते लावा सरपंचाला फोन, काय म्हणतात बघा. हा मी त्यांना बोलून घेतो त्यांच्या गावात जाऊन गाठ घेतो हे असे फोनवर नाही बोलत खूप भिजत चाललाय पण तो. हा जाऊ अजून काळजी ऐक का नाही राहू द्या, मी बघते घरातलं. बघ मग हा या पोरींचं कळतच नाही बघते घरात चहा ठेवी जरा बसतो मी इथं